Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पण साहेब दुर्दैव आज आपल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील ज्यांनी बंडखोरी केलेली आहे. आता परत राजकारणाचं योगदान सांगितलं, सामाजिक जिल्ह्यासाठी काय केलं हे सांगितलं. नंतर आता गेली 2 दिवस झालं एवढंच सांगण्यात येते, खरी शर्यत उमेदवारीची जी आहे ती बीजेपीचा उमेदवार आणि अपक्ष उमेदवारामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या बरोबरीनं ज्यांच्या त्या उमेदवारावर आमची चुरस होऊ शकत नाही असं सांगण्यात आलं. आणि मीही त्या गोष्टीला संमती दिली की तुमच्या बरोबर माझी बरोबरी होऊ शकत नाही, कारण तुमची उमेदवारी ही तुमची संस्था वाचवण्यासाठी आहे, तुमचं घर चालवण्यासाठी आहे. आणि माझी उमेदवारी ही समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी माझी उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. साहेब आज सांगली जिल्ह्याचं नाव तासगाव मध्ये आपण आज ही सभा आयोजित केलेली आहे. तासगाव म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आराराबांचं नाव घेतलं जातं. खरं ज्या आराराबांनी एक खेळाडू म्हणून माझ्यावर अतोनात प्रेम केलं, अगदी खुराकाच्या पैशाची सुद्धा व्यवस्था काही वेळेस आराराबांनी केलेली माझी. त्याच सांगली जिल्ह्यामध्ये आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा इतिहास या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. पण आज साहेब मला सांगताना एक सांगली जिल्हावासी म्हणून आम्हाला लाज वाटते. एक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदादा पाटील, खर तर ते नाव एवढं मोठं आहे, आबा एवढं की ते कुणीही पुसू शकत नाही. पण आज त्यांच्या नातवावर भाजपची बी टीम म्हणून उभा राहण्याची वेळ आलेली आहे. हे खरं आपल्या सांगलीवासियांसाठी दुर्दैव आहे. भाजपची बी टीम म्हणून सर्वांच्या समोर आज ते उभा आहेत. भाजपचं पाकिट घेऊन भाजपचे पाकिट या चिन्हावरती समोर आपल्या आज उभा आहेत. त्यामुळे त्यांची किंवा बीजेपीची या उमेदवाराची आपली बरोबरी होऊ शकत नाही. साहेब आज एवढंच सांगतो शेवटचं तुम्हाला, आज आराराबांच्या तालुक्यामध्ये आपण आज आलात. तासगाव कोटेमांका तालुका आबांच्या वरती प्रेम करत होता, तुमच्यावरती पण तितकाच प्रेम करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही तितकाच प्रेम करतो. आज लोकसभेचा 4 तारखेला निकाल आहे, तुम्ही इथं येऊन गेलाय, त्यामुळं तासगाव कोटेमांका मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला इथनं 50,000 लीड मिळणार एवढं मी एक अपेक्षा व्यक्त करतोय उमेदवार म्हणून. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.